नमस्कार, मी सोमनाथ काळे आज येरवडा या ठिकाणी आलेलो आहे। येरवडा या ठिकाणी आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आज आपण जाणून घेऊया की जयंतीच्या निमित्ताने काय काय योजना राबवल्या त्यांनी आणि काय काय त्यांनी नियोजन कशा पद्धतीने केले ते आपण जाणून घेऊया। आपले सर काय सांगाल, जयंतीच्या निमित्ताने काय काय नियोजन केले, कशा पद्धतीने जयंती साजरी केली? दादा, सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी, जय शिवराय। आजच्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने मानवता सुख समृद्धी आणि संदेश दिला, अगदी त्याच पद्धतीच्या धर्तीवरती आज साहित्यरत्न शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची व आम्ही एक थोडीशी एक्स्ट्रा जयंती म्हणून या ठिकाणी आम्ही संयुक्तरित्या करण्यात असलेली म्हणजे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे ही संयुक्त जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करत असतो। आमची जयंती साजरी करत असताना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या माध्यमातून व त्याच पद्धतीने सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही सदर जयंती करत असतो। ही जयंती करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारचा एक लमजबावा न करता अद्याप साध्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा लोकांना कर्णकर्कश असा साऊंडचा किंवा स्पीकरचा आवाजाचा त्रास न करता आम्ही साध्या पद्धतीचे भोंगे लावून सर्व महामानवांचे सर्व जाती धर्माच्या महापुरुषांचे आम्ही पोवाडे गाऊन आणि धर्मपर गीत गाऊन या पद्धतीने जयंती साजरा करतो। आणि अन्नदान हे हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते, त्यामुळे आम्ही एक अन्नदानाची संकल्पना या ठिकाणी गेली 16 वर्षापूर्वी आम्ही चालू केली होती, ती देखील आजपर्यंत अखंडरित्या चालू आहे। या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो आणि परमेश्वराचरणी आम्ही एवढीच प्रार्थना करतो की ही अशीच लोकांची जनसेवा करण्याची आम्हाला सद्बुद्धी देवा आणि आमच्या हातून असेच सत्कर्म घडू दे। आणि या जयंतीच्या आता मला एक या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मित्र परिवारांना एक मी कुणाला असं मार्गदर्शन किंवा असं विनंती करत नाही, पण आपण एक वैचारिक जयंतीचे देखील थोड्याशा प्रमाणामध्ये साजरी केली पाहिजे आणि वैचारिक जयंती आपण साजरी करावा हे देखील मी विनंती करतो। आणि सर्व समाज बांधवांना, सर्व जाती सर्व धर्माच्या सर्व पंथाच्या समाज बांधवांना मी आजच्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेच्या शिल्पकारांना अनुसरून मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं। आणि आजच्या या जयंतीच्या मी सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय। सर आज आनंदाचा दिवस आहे आपला, या आनंदाच्या दिवसाच्या नुसार आपण काय आव्हान कराल आपल्या? नक्कीच जय महाराष्ट्र। आपण जर पाहिलं, जसं लक्ष्मण भाऊंनी सांगितलं की आपण ही संयुक्त जयंती दरवर्षीप्रमाणे इथे याच जल्लोषात आणि याच उत्साहात साजरा करतो। अशाच पद्धतीने आपण दरवर्षी अन्नदानाचा जो उपक्रम आहे तो घेत असतो, कारण जयंती म्हटलं की शक्यतो मोठमोठे साऊंड आवाज, कर्कश आवाज, त्याच्यानी लोकांना होणारा त्रास हे न करता आपण अन्नदानाचा हा एक लोकोपयोगी कार्यक्रम दरवर्षी अशा पद्धतीने घेत असतो। तर ही खऱ्या अर्थाने सर्व महामानवांना ही एक जयंतीची एक आपण आदरांजली आपल्या समाजामध्ये देण्याचा एक मेसेज आपण या पद्धतीने दिला जातोय। त्याच्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा या जयंतीनिमित्ताने खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। आणि मी सर्वांना परत एकदा सांगेल की जयंती हा एक चांगला मेसेज समाजाला गेला पाहिजे, अशा पद्धतीने साजरी झाली पाहिजे, ना की कर्कश आवाज जेणेकरून समाजाला किंवा लोकांना त्रास होईल अशी झाली पाहिजे। धन्यवाद। एकंदरीत खरंच आहे की आज जयंतीच्या निमित्त आपण काही त्यांचे सहकार्य पण आहे त्यांच्याशी। सर काय सांगाल की आज आपण जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आला, कशा पद्धतीने तुम्हाला वातावरण वाटतं, काय सांगाल जयंती? दरवर्षीप्रमाणे लक्ष्मणभाऊ खाते मित्र परिवारातर्फे या ठिकाणी जेवणाचं आयोजन करण्यात येत आहे। तरी सर्वांना मी हे सांगू इच्छितो की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106वी जयंतीनिमित्त सर्वांनी या ठिकाणी येऊन याचा साथ घ्यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। एकंदरीत पाहिलं तर आज सगळीकडे हा उत्साह चालू आहे, त्याचबरोबर या ठिकाणी खरंच एक अन्नदान म्हणून त्यांचं चालू आहे। या अन्नदानाचा मोठा हा एवढा मोठा समूह या ठिकाणी जेवणासाठी येत आहे। खरंच अभिमानाची बाब आहे की आज आनंद होतो, महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायक ठरेल।